चला तर आज आपण बनवूया मुलांच्या डब्यासाठी भेंडीची भाजी। मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेत आहे। भेंडी मध्यम आकारात कट करून घ्यायची आहे। भेंडी कट करून झाल्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो चिरून झाल्यानंतर भेंडीमध्ये आपण थोडेसे शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची वाटून घालणार आहोत। तर इथे आपण वाटून घेऊया। शेंगदाणे आणि हिरवी मिरची सेपरेट वाटले आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून भेंडी परतून घेऊया। भेंडी एक 5 मिनिटे परतून झाली की त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाचे वाटण घालणार आहोत। तर त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। एक 5 मिनिटे परतून झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। परत 5 मिनिटे भेंडी परतून घेऊन त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालूया। आता 2 मिनिटांसाठी आपण भेंडी वाफवून घेऊया। आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे। आता आपण चपाती बनवून घेऊया। चपाती बनवण्यासाठी गव्हाचे पीठ मळून घेतले आहे। आता आपण चपाती लाटून घेऊया। चपाती दोन्ही बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। आता आपण चपाती भाजून घेऊया। दोन्ही साईडने चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे।